जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी येथून मनोज जरंगे आज मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। आंतरवाली सराटीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरती सध्या पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आपण बघू शकता की आपल्या समोर हा सगळा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि हा जो समोरचा रस्ता आपल्याला दिसत आहे याच रस्त्यावरून आंतरवाली सराटीकडे जाता येतं आणि याच रस्त्यावरून सगळे आंदोलक जे आहे ते मुंबईसाठी बाहेर पडणार आहेत आणि त्याच ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे आणि बॅरिगेटिंग सुद्धा ठिकाणी करण्यात आली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहेत। आपल्यासोबत जालन्याचे अधीक्षक शैलेश बलकवडे सुद्धा आहेत। सर, पोलीस बंदोबस्त आहे, मोठ्या प्रमाणात बॅरिगेटिंग सुद्धा केलेली आहे। थोड्या वेळात मनोज जरंगे मुंबईला निघतील, काय भूमिका आहे प्रशासनाची? नाही, पूर्ण जे काल पण आपण पूर्ण बंदोबस्तला ब्रीफिंग केलेलं आहे। सर्व आयोजकांसोबत टचमध्ये पोलीस दल आहे आणि पहाटेपासून आमचे सर्व अधिकारी अंमलदार फील्डवरती सुद्धा आहेत। आयोजकांना सुद्धा आपण सांगितलेलं आहे की त्यांनी शिस्तबद्ध स्वरूपामध्ये जे काही मुंबईला ते निघणार आहेत त्या दृष्टीने वाहतुकीचे नियमावलीची पूर्ण अंमलबजावणी, मोटर वाहन कायद्याप्रमाणे वगैरे असेल अंमलबजावणी आणि एका शिस्तीमध्ये त्यांना आपण एक लेन ओपन करून देतोय जेणेकरून कुठलाही अपघात होणार नाही, असं आपण पोलिसांनी मेन फोकस ठेवलेला आहे की वाहतूक नियोजन आणि असे एखादं वाहन वगैरे रॅलीमध्ये होणार नाही या टाईपचं नियोजन चालू आहे। पण मनोज जरंगे यांनी मुंबईला जाऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीने त्यांना काही कन्व्हिन्स केलं जाणार आहे का? आज पुन्हा त्यांनी जाऊ नये हा प्रश्न कंटेंट जाण्याचा निर्णय त्यांनी पूर्णपणे घेतलेला आहे। त्यामुळे त्या दृष्टीने जे वाहतुकीचं नियोजन आहे त्या दृष्टीने पूर्ण पोलीस प्रशासनाचा भाग आहे, चालू आहे सध्या। इथलं वातावरण कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आयोजकांशी जी काही चर्चा करणं अपेक्षित आहे, सर्व समाजातले घटक आहेत त्यांना विश्वास देण्याचा जो भाग आहे तो पोलीस प्रशासन सध्या करत आहे आणि आयोजकांना पण आम्ही तेच सांगत आहे की जी काही आपण आंदोलन आहे ते व्यवस्थित संविधानिक चौकटीत होईल आणि कुठलाही त्याला गालबोट लागणार नाही। त्यासोबतच वाहतुकीमध्ये काही अडथळा सामान्य लोकांना सुद्धा होणार नाही, तर त्या पद्धतीचं नियोजन पोलीस प्रशासन करत आहे। तर अशा पद्धतीने मनोज जरंगे हे मुंबईला निघणार आहेत आणि मुंबईला जाण्यासाठी व्यवस्था जी आहे ते सुरळीतपणे ठेवण्यासाठी पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। कॅमेरामन सुशांत सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।